मी अजित पवारांना खूप जवळून ओळखतो. अजित पवार शरद पवारांपासून फार दूर तसे राहू शकत नाहीत. जर का कौटुंबिक जिव्हाळ्याचा विचार केला तर. त्यांना आजही माहिती आहे, की शरद पवारांचा जीव त्यांच्यात किती आहे आणि आम्हालाही माहिती आहे, जे जवळचे आहेत त्यांना, अनेक जणांना, की अजित पवारांचं कुठे ना कुठेतरी एक मनामध्ये मोठा कप्पा जो आहे हृदयामध्ये, तो शरद पवार आहे. तेव्हा कौटुंबिक जिव्हाळा संपलेला नाही. राहिला प्रश्न तू जो बोललास, की अजित पवार शरद पवारांना सोडून खूप लांब निघून गेले. इतके लांब निघून गेले आहेत, की त्यांनी शरद पवारांचा पक्षही घेतलेला आहे. शरद पवारांचं जे घड्याळ चिन्ह होतं पक्षाचं तेही आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि ती केस आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. अजित पवार शरद पवारांना सोडून भाजप सोबत आलेले आहेत. दुखवून आलेले आहेत. आणि आता पुन्हा अजित पवार ड्रायव्हिंग सीटवरती आहेत. शरद पवार उतरत्या काळामध्ये आत्ता आपली धडपड कशी पक्ष वाचवण्याची करतायत आणि तिथेही ते अजित पवारांना मार्गदर्शन करताना दिसतायत. यातच सगळं काय आलेलं आहे. का असं होतंय, की अशा कोणत्या संस्था आहेत, की जिथे शरद पवार अजूनही आपला स्टेक ठेवू पाहतायत आणि अजित पवारांना हे सांगू पाहतायत, जरी तुम्ही भाजप बरोबर गेला आहात, तरी तुम्ही हे विसरू नका अजितराव, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात. तुम्हाला काही संस्था म्हणून ज्या आहेत, की ज्यावरती पवारांचा वर्चस्व राहिलाय, पवारांचं नाव जोडलं गेलेलं आहे, त्या संस्था तरी तुम्ही संघ परिवाराच्या भाजपच्या हातात जाऊ देऊ नका. तुम्ही सुद्धा संघ परिवार भाजपच्या हातचं बाहुलं बनू नका. ह्या ज्या संस्था आहेत ह्या वटवृक्षासारख्या आहेत आणि त्या भागामध्ये या संस्थांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. ते तुम्हाला जपावं लागेल. मग त्या कोणत्या आहेत? साखर संघ आहे, त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, रयत शिक्षण संस्था आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, नेहरू सेंटर आहे, अगदी शिवाजी शिक्षण संस्था सारखी विदर्भातली संस्था आहे, की जी शरद पवारांच्या काँग्रेसच्या आसपास राहिलेली आहे. तर अशा ज्या संस्था आहेत, काही कोल्हापूरच्या संस्था आहेत, काही पुण्याच्या संस्था आहेत, या संस्थांवरती अजूनही RSS संघ आणि भाजपनं आपलं वर्चस्व दाखवलेलं नाही किंवा त्यांना अजून ते मिळवता आलेलं नाही. तुम्ही या संघटनांकडे दुर्लक्ष करू नका. उलट मी सांगतोय ते समजून घ्या. आणखीन एक मुंबईतली संस्था राहिली आहे, मी आवर्जून सांगतोय, ती म्हणजे मराठी ग्रंथ संग्रहालय दादरचं. शरद पवारांचा तिथे स्टेक आहे. तर अशा ज्या संघटना आहेत ह्या तुम्ही समजून घ्या. तुम्ही अस्तित्वापासून दूर जाऊ नका. उद्या जर का भाजपनं तुम्हाला काही दगाफटका केला तर ह्या संघटना सुद्धा किंवा ह्या संस्था सुद्धा पोरक्या होऊ शकतात. अजितराव हे समजून घ्या. हे दाखवण्याचा अट्टहास, जशी मांजर आपल्या पिल्लांना घर टू घर घेऊन जाऊन कसं दूध प्यायचं हे शिकवते ना, तसं शरद पवारांचं हल्ली चाललेलं आहे अजित पवारांना घेऊन, असा मला दाट संशय येतोय. तेव्हा त्यांना हे माहिती आहे, पक्ष जाईल, पक्ष गेला, डोंट वरी. पण या संस्था गेल्या तर या भागामध्ये जी वैचारिक मुशीत हा भाग तयार झालेला आहे, मग तो सत्यशोधक समाजाची चळवळ असेल, मग ती इतर प्रकारची चळवळ असेल, ती महाराष्ट्र धर्माची चळवळ असेल, ती प्रोग्रेसिव्ह लिबरल सेक्युलर चळवळ असेल, या चळवळींसाठी या संस्था, जिथे वाचन मनन चिंतन संशोधन होतं, जिथं शैक्षणिक कार्य चालतं, समाज घडवण्याचं कार्य चालतं, तिथे तुम्ही पोरके होऊ नका. ह्या आपण घडवलेल्या आहेत. हे शरद पवार अजित पवारांना सांगू पाहतायत. आणि मग उद्या त्यातनं पुढे जर का झालं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र किंवा हू नोज. माझ्या कानी जी आज गोष्ट आलेली आहे ती ही आहे, की शरद पवारांच्या पक्षातल्या काही नेत्यांचं असं चाललेलं आहे, जर का काँग्रेस सोडून जायचं असेल सत्तेकडे तर मग एनडीएचा भाग बनूया, पण अजित पवारांबरोबर मर्जिंगचा हा जो विषय आहे तो बाजूला सोडू. काही जण म्हणतायत की अजित पवारांनी खुली ऑफरच दिलेली आहे, की पक्ष येऊ द्या, आपण विलिनीकरण करू आणि साहेब म्हणतील तसं करू, म्हणजे शरद पवार. आता त्यावरती शरद पवारांचं मन कोण वळवणार? असं असताना गेल्या काही दिवसांपासून योगायोगानं का होईना अजित पवार शरद पवार एकत्र बसून सगळ्या लिखापडी करतायत. हे ऑप्टिक जे आहे हे नवीन आहे. माझ्यासारखा पत्रकार जो इतक्या वर्षांपासून शरद पवारांचा पक्ष, शरद पवार, अजित पवार यांना फॉलो करतोय,
त्यात इथे त्याला काहीतरी एक अशी घडामोड दिसते आहे, जी ठाकरे बंधूंच्या एकमेकांना टाळी देण्यावरून झाली.